श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी स्वतःला एक प्रश्न विचारलाय का, की आपण स्वामींच्या दरबारात का जातो? फक्त दर्शनासाठी जातो का? आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून जातो का? की मनातली दुःख, चिंता, काळजी स्वामींच्या चरणी ठेवण्यासाठी जातो? कदाचित या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक भक्तासाठी वेगळं असेल, बरोबर ना? पण काहीही असो, स्वामींच्या दरबारात गेल्यावर एक गोष्ट मात्र प्रत्येकाला जाणवते, आणि ती म्हणजे स्वामींच्या दरबारात पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. बाहेर कितीही गोंधळ असला किंवा मनात कितीही चिंता असल्या तरी स्वामींच्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर मन नकळत शांत होतं, आणि ओठांवर मात्र एकच नाव येतं, आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वामींचा दरबार म्हणजे काय, या दरबाराचं भक्तांच्या जीवनातील महत्त्व काय, आणि स्वामींच्या चरणी गेल्यावर मनाला एवढा आधार का मिळतो. हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर स्वामींचा दरबार म्हणजे काय? तर दरबार हा एक शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर राजाचा दरबार दिसतो, पण स्वामींचा दरबार हा राजेशाहीचा दरबार नाही, हा आहे भक्तीचा दरबार. इथे संपत्तीपेक्षा श्रद्धेला आणि मोठेपणापेक्षा नम्रतेला महत्त्व आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे भक्त आपल्या मनातील ओझं घेऊन येतो आणि स्वामींच्या चरणी ते ठेवतो. कोणी आनंदात येतो, कोणी दुःखात येतो, कोणी नवस घेऊन येतो, कोणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येतो, तर कुणी फक्त स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येतो. पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, ती म्हणजे स्वामी तुम्ही माझ्यासोबत राहा. स्वामींच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची कथा वेगळीच असते. एखादा भक्त आपल्या संसारातील अडचणी घेऊन आलेला असतो, कुणी आपल्या मुलांसाठी प्रार्थना करत असतो, कुणी आईवडिलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असतो, कुणी भविष्याबद्दलच्या चिंतेसाठी, आणि कुणी फक्त मनःशांतीसाठी. पण स्वामींच्या चरणी आल्यानंतर एक गोष्ट समान असते, ती म्हणजे श्रद्धा. भक्ताला हेही माहीत असतं की आपण जे मागतो ते लगेच मिळेलच असं नाही, पण मनात मात्र विश्वास असतो की स्वामी माझं ऐकतील, आणि हीच श्रद्धा भक्ताला उभं राहण्याची शक्ती देते. स्वामींच्या दरबाराची खरी ओळख म्हणजे नाम. श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द किती साधे आहेत, पण भक्तासाठी त्यांचं महत्त्व खूप मोठं आहे. मन जर अस्वस्थ असेल तर स्वामी नाम घ्या, आनंद झाला असेल तर स्वामी नाम घ्या, कारण नामस्मरण फक्त संकटात करण्याची गोष्ट नाही, तर नाम म्हणजे भक्ताच्या जीवनाचा आधार आहे. दरबारात अनेक भक्त एकत्र नाम घेतात, तेव्हा त्या सामूहिक नामस्मरणातून एक वेगळंच भक्तिमय वातावरण निर्माण होतं. तुम्ही कधी असं अनुभवलंय का की तुम्ही दरबारात गेलाय आणि खूप गर्दी असून पण तुमच्या मनाला शांती मिळते? असं का होतं? तर स्वामींच्या दरबारात काही क्षणांसाठी का होईना आपण जगातील आपल्या सर्व चिंता, व्यवहार, सगळं काही बाजूला ठेवतो आणि फक्त स्वामींना समोर पाहतो. तेव्हा आपल्या त्याच्याकडून काही मोठं नको असतं, फक्त एवढंच हवं असतं की स्वामी माझं मन शांत करा. आणि कदाचित हीच सर्वात मोठी प्रार्थना आहे. जेव्हा भक्त स्वतःचा वेळ स्वामींसाठी देतो आणि म्हणतो की मला स्वामींची सेवा करायची आहे, तो सेवेकरी दरबाराची खरी ओळख आहे. आणि एकच सांगू इच्छिते की स्वामींच्या दरबारात गेल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे देवाकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नका, तर कधी कधी धन्यवाद देण्यासाठी जा, आणि म्हणा की स्वामी आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलं त्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि स्वामीमय विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि प्रेमाने कमेंटमध्ये लिहा माझे स्वामी माझा आधार. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच स्वामींच्या एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.